हॅलो फ्रेंड्स, आज आपण ह ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला। ह ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ह पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। एच ए ह। ह ला काना हा। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि काना म्हणजे आ। आला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण एच च्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतला। एच ए हा किंवा एच डबल ए हा। ह ला पहिली वेलांटी ही। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि पहिली वेलांटी म्हणजे पहिला ई। पहिल्या ई ला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला। एच आय ही। ह ला दुसरी वेलांटी ही। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि दुसरी वेलांटी म्हणजे दुसरा ई। दुसऱ्या ई ला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात, म्हणून आपण इथे डबल ई लिहून घेतलं। एच डबल ई ही। ह ला पहिला उकार हू। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि पहिला उकार म्हणजे पहिला ऊ। पहिल्या ऊ ला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात, म्हणून आपण इथे यू लिहून घेतला। एच यू हू। ह ला दुसरा उकार हू। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा ऊ। दुसऱ्या ऊ ला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे डबल ओ लिहून घेतलं। एच डबल ओ हू। ह वर एक मात्रा हे। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि एक मात्रा म्हणजे ए। ए ला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतला। एच ई हे। ह वर दोन मात्रा है। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि दोन मात्रा म्हणजे ऐ। ऐ ला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात, म्हणून आपण इथे ए आय लिहून घेतलं। एच ए आय है। ह ला एक काना एक मात्रा हो। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला। एक काना एक मात्रा म्हणजे ओ। ओ ला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला। एच ओ हो। ह ला एक काना दोन मात्रा हौ। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि एक काना दोन मात्रा म्हणजे औ। औ ला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात, म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं। एच ए यू हौ। ह वर अनुस्वार हम किंवा हन। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि अनुस्वार म्हणजे किंवा अन। अनुस्वारला इंग्लिशमध्ये ए एम किंवा ए एन अन असं लिहितात, म्हणून आपण एच च्या पुढे एकदा ए एम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं। एच ए एम हम किंवा एच ए एन हन। ह पुढे विसर्ग ह किंवा हा। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि विसर्गला इंग्लिशमध्ये ए एच किंवा ए एच ए अहा असं लिहितात, म्हणून आपण एच च्या पुढे एकदा ए एच आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं। एच ए एच किंवा एच ए एच ए हा। फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण ह ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। बाय बाय।